नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वात पहिले रोज सकाळी उठल्यावर या 5 गोष्टी करा. मी सर्वात बेस्ट आहे. मी खूप नशीबवान आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे आभार. मी खूप हुशार आहे. मी चांगला प्रयत्न करेन. या 5 गोष्टी आरशासमोर बसून म्हणा आणि दिवसाला सुरुवात करा आणि पहा, तुम्हाला दिवसभर खूपच पॉझिटिव्हिटी मिळेल. इथे भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवते, तर माणसाचा रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. प्रत्येकाच्या जीवनात सुखासाठी धडपड ही हवीच, पण त्या सुखालाही कुठेतरी समाधानाची सीमा पण असावी लागते. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ असते. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाहीत, तरी सुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि कष्ट करण्याची प्रबळ इच्छा असावी लागते. मग पहा, तुमचा प्रत्येकच दिवस आणि वेळ ही शुभच शुभ होऊन जाईल. स्वामी म्हणतात की बाळा, चांगले काम करण्यासाठी कधीही काळ वेळ पाहू नकोस, फक्त सुरुवात तर कर. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे अशी कमेंट करा. तुम्ही कुणाला मदतीचा हात देऊ शकत नाहीत, तुम्ही कोणाची मदत करण्याची ताकद नाही, तर किमान हात जोडून त्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी शुभेच्छा तरी द्या. आणि जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. कधीही बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला. कारण आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील जर तुमची कोणी कदर करत नसेल तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. त्यांच्याबद्दल इतका विचार करत बसून तुमची वेळ वाया घालवू नका. म्हणूनच त्यांना त्यांच्या भावनाची कदर नाही. ज्यांना तुमचे मन ओळखता येत नाही त्यांच्या मागे कधीही धावू नका, कारण तुम्ही कितीही त्यांच्या मागे धावलात तरी त्यांना काहीच फरक पडणार नाही. उलट तुमचा वेळ आणि तुमची हिंमतच वाया जाते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि काम करत राहा, कारण विश्वास नसेल तर पुढे काहीच होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, या जगात काहीच बिना मेहनतीचे आणि बिना अडचणीचे मिळत नाही. तुमची कुणी हेल्प करेल असा विचार कधीच करू नका, कारण एकच व्यक्ती आहे जी तुमची मदत करू शकते, ती म्हणजे फक्त तुम्ही आणि स्वतः तुम्ही. कारण स्वामी स्वतः सांगत असतात की आम्ही त्यांचीच मदत करतो जो स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतो. तर मग आपण दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा का करायची? स्वामींच्या म्हणण्यानुसार सर्वात पहिले तुम्ही तुमची मदत करण्यासाठी तयार राहा. तुमचाही स्वामींच्या शक्तीवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझ्या जीवनात तुम्ही चमत्कार करा अशी कमेंट करा. स्वामी आई सदैव तुमच्या सोबत राहील. स्वामी म्हणतात, बाळा विचार करा, आपला जन्म हा कधीही गर्दीत उभा राहायला झाला नाही, तर गर्दी निर्माण करायला झाला आहे. फक्त अगोदर तुमच्या भरलेला आळस झटकून टाकून पुढे जा. आळस माणसाची नावाची गोष्ट जी असते, तर ती जर नसती तर सगळे यशस्वी झाले असते. कधीही तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. मग तुमचे कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच होतो. कौतुक तुम्हाला प्रेरणा देते, तर टीका झालेल्या चुका सुधारण्याची तुम्हाला संधी देऊन जाते. त्या संधीचा लाभ घ्या आणि जीवनामध्ये आता त्या चुका परत करायच्या नाहीत आणि त्यामधून आपण मार्ग कसा काढायचा हे नियोजन करा आणि त्या नियोजनानुसार आणि प्लॅनिंगनुसार काम करा. यश नक्कीच तुमच्या दारात येऊन उभे राहील. जसे की प्लॅन असलेला मूर्ख माणूस हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसालाही हरवू शकतो. म्हणून कधीही कुठलेही काम हे जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केलीत तर तुमचा हरायचा प्रश्नच येत नाही. आणि प्रत्येक कामाचं प्लॅनिंग आणि नियोजनानुसार तुम्ही कामं करत राहिलात तर जी लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत त्यांना जिंकूनच दाखवा.
म्हणजे ते तुमची खरी ताकद ओळखून तुमचा मार्ग मोकळा करून देतील. पण एक विजेता तोच हरणारा असतो ज्याने अजून एकदाही प्रयत्न केलेला नसतो. आणि त्यासाठी तुम्ही विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला एक विजेता म्हणून पाहिले पाहिजे आणि आपणच जिंकणार याच विचाराने कामाला सुरुवात करा. प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक काम सुरुवात करताना आपण त्यामध्ये यशस्वी होणारच या उद्देशाने कुठल्याही कामाला सुरुवात करा. यश तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीच. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. कधीही कितीही अपयश आले तरीही प्रयत्न सोडू नका, कारण प्रयत्न सोडणारे कधीही जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीही प्रयत्न सोडत नाहीत. जेव्हा दुनिया तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असते तेव्हा तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. स्वामी म्हणतात स्वतःच त्यांचं उत्तर देण्यासाठी तयार आहेत. तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर स्वामी आई मला माझ्या कामात नक्कीच यश दे अशी प्रार्थना करा. देव आपल्याकडे रोज एक नवीन संधी देत असतो. फक्त गरज असते ती आपल्यात अजून चांगला सुधार करण्याची. नेहमीच माणसाच्या आयुष्यात संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक येतच असतात. जगात असा कोणीही नाही की जो काहीच कष्ट न करता यशस्वी झाला आहे. फक्त हा विचार करा की आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा तरी ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. हे धरून नेहमी काम करा. आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. जीवनात जे मिळवायचं आहे त्याचाच विचार करा. एक नाही, त्यासाठी अनेक रस्ते तुम्हाला मिळतील. तुमचा आजचा संघर्ष हे तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून सर्वात पहिले तुम्ही तुमचे विचार बदला. आयुष्य नक्कीच बदलेल. संघर्षाशिवाय आयुष्यात कधीच काही निर्माण होऊ शकत नाही. कधीच फक्त नावासाठी काम करू नका, तर कामासाठी काम करा. कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते. अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरूनच काम होत जाते. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, जेव्हा आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात पण खेळाडू कधीच करत नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. तुमची परिस्थिती कितीही वाईट येऊ द्या, कधी कधी देव ही तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. स्वतःच्या जीवनातले काही क्षण स्वतःच्या माणसासाठी जगा, कारण हा जन्म ही संधी परत येणार नाही. कोणाच्या जीवनात वन्स मोर नसतो. नेहमी हसत राहा. हा सुंदर जन्म पुन्हा नाही. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हरा, पण कधीच हिंमत हारू देऊ नका. एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.